लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे 7 टप्पे पूर्ण झाल्यानंतर काल म्हणजे शनिवारी एक्झिट पोल समोर आले। आता या एक्झिट पोल मध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असं म्हटलेले, पण महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती आहे। पुन्हा एकदा मोदीच्या सोबत जात असताना महाराष्ट्र मात्र मोदींच्या विरोधात जाताना दिसतोय। या महाराष्ट्रातून नेमके कोणते खासदार कुठून विजयी होतील याचा आपण या व्हिडिओमध्ये अंदाज घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि इथून नेमके कोणते उमेदवार विजयी होणार आहेत त्याचा आपण अंदाज घेऊ। त्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई। इथून ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटाचे अरविंद सावंतच निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे। त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई। इथून शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर ठाकरे गटाचे अनिल देसाई निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून राहुल शेवाळे थोड्याफार मताने निवडून येतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबई। इथून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा। इथून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे गटाचे प्रतापराव जाधव निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटालाच यश मिळून नरेंद्र खेडेकर हेच खासदार होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे। इथून राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटाचे राजन विचारे हेच विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे कल्याण। इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक रिंगणात होते। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर होत्या। मात्र इथून श्रीकांत शिंदे विजयी होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे नाशिक। इथून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत गोडसे निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हेच विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर। इथून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडणूक रिंगणात होते। यासोबतच इथून एमआयएमचे इम्तियाज जलील निवडणूक रिंगणात असल्यामुळे इथून तिरंगी लढत झाली। मात्र इथून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरेच विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली। इथून ठाकरे गटाचे नागेश पाटील विरुद्ध शिंदे गटाचे बाबुराव कदम कोळीकर निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटाचे नागेश पाटील विजयी होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे यवतमाळ। इथून ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदे गटाचे राजश्री पाटील निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे हातकणंगले। इथून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विरुद्ध शिंदे गटाचे धैर्यशील माने रिंगणात होते। मात्र इथून सत्यजित पाटील विजयी होतील अशी शक्यता आहे। यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ। इथून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून संजोग वाघेरे पाटील विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी। इथून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे निवडणूक रिंगणात होते। मात्र इथून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे बारामती। इथून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात होत्या। मात्र इथून सुप्रिया सुळेच विजयी होतील अशी शक्यता आहे। त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर। इथून शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील मैदानात होते। मात्र इथून अमोल कोल्हेच विजयी होतील अशी शक्यता आहे।
त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई. इथून भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक रिंगणात होते. मात्र इथून पियुष गोयल विजयी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई. इथून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम रिंगणात होते. मात्र इथून वर्षा गायकवाड विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे नंदुरबार. इथून भाजपच्या डॉक्टर हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोपाल पाडवी निवडणूक रिंगणात होते. मात्र इथून काँग्रेसचे गोपाल पाडवी विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे धुळे. इथून भाजपकडून सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव निवडणूक रिंगणात होत्या. मात्र इथून काटेकी टक्कर झाली असली तरी सुभाष भामरे विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे जालना. इथून भाजपकडून रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे मैदानात होते. मात्र या मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे मताचं विभाजन केल्यामुळे इथून रावसाहेब दानवेच थोड्याफार मताने विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे लातूर. इथून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे मैदानात होते. मात्र इथून शिवाजीराव काळगे विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड. इथून भाजपचे प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण मैदानात होते. मात्र इथून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे अकोला. इथून भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील रिंगणात होते. मात्र इथून काँग्रेसचे अभय पाटील विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती. इथून भाजपकडून नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे मैदानात होते आणि इथून बळवंत वानखेडे विजय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे नागपूर. इथून भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे मैदानात होते. मात्र इथून भाजपचे नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. इथून भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे निवडणूक रिंगणात होते आणि इथून काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे गडचिरोली. इथून भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान मैदानात होते आणि इथून काँग्रेसचे नामदेव किरसान विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूर. इथून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार मैदानात होते. मात्र इथून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे पुणे. या मतदारसंघातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात होते. त्यासोबतच इथून वंचितकडून वसंत मोरे मैदानात होते. मात्र इथे रवींद्र धंगेकरांचं मताचं विभाजन वसंत मोरेंकडून होत असल्यामुळे इथून मुरलीधर मोहोळ विजयी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते मैदानात होते. मात्र इथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे भिवंडी. इथून भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे मैदानात होते. मात्र या मतदारसंघातूनही सुरेश म्हात्रे हे अटीतटीच्या सामन्यात विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे दिंडोरी. इथून शरद पवार गटाकडून भास्करराव भगरे तर भाजपकडून भारती पवार मैदानात होत्या. मात्र इथून भास्करराव भगरे विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे रावेर. या मतदारसंघातून भाजपकडून रक्षा खडसे तर शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील मैदानात होते. मात्र इथून भाजपच्या रक्षा खडसे विजय होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे हाय व्होल्टेज ठरलेला बीड लोकसभा मतदारसंघ. इथून भाजपकडून पंकजा मुंडे
तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे मैदानात होते आणि इथून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे वर्धा. इथून भाजपचे रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे निवडणूक रिंगणात होते. मात्र इथून रामदास तडस विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे माढा. इथून शरद पवार गटाकडून धैर्यशील पाटील तर भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर मैदानात होते. मात्र इथून शरद पवार गटाचे धैर्यशील पाटील विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा. इथून शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले मैदानात होते. मात्र इथून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विजयी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर. इथून शरद पवार गटाचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील मैदानात होते. मात्र इथून निलेश लंके विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व. इथून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेच्या मैदानात होते. मात्र इथून संजय दिना पाटील विजयी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे पालघर. इथून भाजपच्या डॉक्टर हिमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाचे भारती कांबडी मैदानात होते. मात्र इथून भाजपच्या हिमंत सावरा विजयी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग. इथून भाजपकडून नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाकडून विनायक राऊत मैदानात होते. मात्र इथून ठाकरे गटाचे विनायक राऊत विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे जळगाव. इथून भाजपकडून स्मिता वाघ तर ठाकरे गटाकडून करण पवार निवडणूक रिंगणात होते. मात्र इथून भाजपच्या स्मिता वाघ थोड्याफार मताने निवडून येतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली. इथून भाजपकडून संजय काका पाटील तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील मैदानात होते. मात्र इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे रायगड. इथून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते मैदानात होते. मात्र इथून ठाकरे गटाचे अनंत गीते विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव. इथून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील मैदानात होते. मात्र इथून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी. इथून ठाकरे गटाकडून संजय जाधव तर रासपच्या चिन्हावर महादेव जानकर उभे होते आणि इथून ठाकरे गटाचे संजय जाधव विजय होतील अशी शक्यता आहे. यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे रामटेक. इथून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत उमेदवार श्यामकुमार बर्वे मैदानात होते. मात्र इथून श्यामकुमार बर्वेच विजयी होतील अशी शक्यता आहे. त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर. इथून काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक मैदानात होते आणि इथून शाहू छत्रपती महाराज विजयी होतील अशी शक्यता आहे. तर मंडळी, अशा प्रकारे महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून नेमके कोणता उमेदवार विजय होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.